महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज हिंगोलीमध्ये पार पडतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मराठा आंदोलकांनी या कार्यक्रमाला मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनानं 25 ते 30 हजार ज्या नागरिकांना कार्यक्रमस्थळी बसमधून आणण्याचं नियोजन केलेलं होतं त्या बसेस मराठा आंदोलकांनी ह्या रिकाम्याच परत पाठवलेले आहेत। आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे ही बस आहे आणि या बसमध्ये एकही प्रवासी नाहीये। ही बस नेमकी कुठे गेली होती आणि किती प्रवासी या बसमध्ये होते याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वाहक आहेत। काय तुमचं नाव आहे, ही बस कुठे गेलेली होती? माझं नाव आहे अंबादास जाधव। आडगाव या गावी गेलेली होती। तिथून 10-12 जण बसले, बँकेजवळ सोडलं आणि इकडे पार्किंगला आणलं। बरं, किती वाजता तुम्ही त्या गावामध्ये पोहोचले होते आणि किती तास तुम्ही त्या प्रवाशांची वाट बघितली? सकाळी 7 वाजता पोहोचलेलो होतात। 11:30 पावणे 12 पर्यंत वाट बघितली तिथं। बरं, नेमकं कोणतं आडगाव? 2 आडगाव आहेत, कोणत्या आडगाव मध्ये गेले होतात? कोणता तरी आमदार आहेत, त्या आमदाराच्या गावी गेलेलो। बरं, नक्कीच आपण जर पाहिलं तर आडगाव मध्ये ही बस गेलेली होती आणि या बसमध्ये प्रवासी कार्यक्रमस्थळी आणण्याचं नियोजन होतं। मात्र मराठा आंदोलकांनी तब्बल 50 ते 60 गावांमध्ये जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावलेली आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या देखील मराठा आंदोलकांनी विना प्रवाश्या रिकामी पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हिंगोलीमध्ये शासन आपला दारी कार्यक्रम होण्या अगोदरच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांचा विरोध पाहायला मिळत आहे। मात्र इतर अनेक लाभार्थी या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमामधून नागरिकांशी संवाद साधणार आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।